गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची दिवा स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली। गाड्या उशिराने आहेत, त्यामुळे प्रवासी खंत व्यक्त करतात। सलग तिसऱ्या दिवशी कोकणवासियांचा खोळंबा झाला। तर कोकणात निघालेल्या या गणेश भक्तांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास काटे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत थोड्या वेळात ठाण्यावरनं दिवा रेल्वे स्थानकात चिपळूण या ठिकाणी कोकणवासी निघालेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणावरती कोकणवासींनी आज सकाळपासून या ठिकाणी गर्दी केली होती। काका काय सांगाल, तुम्ही चाललेत गणपतीसाठी, काय नेमकं साकडं घालणार बाप्पाला? गणपती बाप्पाला साकडे एवढंच आहे की आमचा जो प्रवास आता चाललोय ते सुखरूप आणि लवकरच घरी पोहोचावे अशी मी गणराजाने प्रार्थना करतो। गावात जातं का आम्ही सर्वांना गणपतीसाठी सर्वांना सांगणे आणि सकाळची घेऊन ये सर्वांना। काय साकडे घालणार गणपती बाप्पाकडे? गणपती बाप्पा मोरया अतिशय दयनीय अवस्था आहे। रेल्वे प्रशासन काय करते ते कळत नाही ऍक्च्युली। आता मी खाली उतरतोय, आता दुसरीकडे जाऊन मांडवी एक्सेस पकडतो। किती वेळ ट्रेन चाललेले आहात? व्यवस्थित चाललेले आहात? काय खूप गर्दी आहे? खूप गर्दी आहे, कुठे बसायला वगैरे जागा नाही, चेंगराचेंगरीनेच चाललो। हे आज पहाटेपासून या ठिकाणी आले होते। बघा कशा प्रकारे आपण बघू शकतो, खूप अशी दयनीय अवस्था आहे कोकण। कुठे चाललेत, काय कशी कंडिशन आहे गाडीची? लय कंडिशन आहे बाबा आमची, जागा बसला पण नाही, थोडा पण नाही, थोडा वाईट ट्रेन थोडे डबा वाढायला पाहिजे ना ते लोकांनी। 6 बजेट पोते गाडी पोते केली लोकांनी। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।